अनया नावातच एक अनोखं गूढ होतं. तिचं व्यक्तिमत्वही तसंच शांत, गहिरे आणि स्वप्नांनी भरलेलं. ती राहायची महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील एका डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात. गंगापूर गाव लहान असलं तरी त्यातलं राजकारण, मत्सर आणि जुन्या परंपरांचं ओझं खूप मोठं होतं. अनयाचे वडील दत्ता सर गावातले शाळा शिक्षक, साधे, प्रामाणिक आणि मुलीला शिकवण्यावर भर देणारे. आई सौ सरिता शांत, प्रेमळ पण गावातल्या वातावरणामुळे थोडी काळजीत असायची. अनया एकुलती एक असल्यामुळे तिच्याकडून दोघांनाही खूप अपेक्षा होत्या. अनया 10वीच्या परीक्षेची तयारी करत होती. तिचं स्वप्न होतं शहरात जाऊन डॉक्टर होण्याचं. सकाळी लवकर उठून ती अभ्यासाला बसायची. संध्याकाळी नदीकाठी जाऊन कविता लिहायची. प्रत्येक क्षेत्रात सरस होती ती. गावातल्या काही पुरुषप्रधान विचारसरणीच्या लोकांना तिचे हे पुढे जाणं खटकायचं. मुलगी शिकून काय होणार? वडिलांना जास्तच माज आलाय हिच्या. अशा मुलींचा नजरा बिघडतो शहरात जाऊन. असं काहीसं बोललं जायचं तिच्या पाठीमागे. पण अनयाला काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या पुस्तकात कायम हरवलेली असायची. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे अभ्यास करून ती गावच्या मागच्या बाजूला असलेल्या छोट्याशा पायवाटेने घरी निघाली. त्या वाटेवर एक झाडाने झाकलेलं वळण होतं. गावात ज्याला मळ्याचं आडवळण असं म्हणायचे. त्या दिवशी आकाशात जरा काळसर ढग होते. हवा गडद होती. तिच्या हातात पुस्तकं आणि मनात उद्याच्या परीक्षेची तयारी. पायवाट नेहमीची होती, पण आज ती वेगळी भासत होती. थोडी जास्त सुनसान, थोडी जास्त शांत. ती जेव्हा त्या झाडाने झाकलेल्या वळणाजवळ पोहोचली तेव्हा अचानक मागून कुणीतरी तिच्या तोंडावर कपडा दाबला. तिचं ओरडणं त्या कपड्यात गुदमरत गेलं आणि त्यानंतर काही क्षणात ती अंधारात हरवून गेली. डोळे उघडल्यावर ती एका ओसाड निर्जन झोपडीत होती. हातपाय बांधलेले, अंगावरचे कपडे फाटलेले. तिच्या भोवती तीच भयावहता उभी होती. 4 नराधम गावातलेच. ती रडली, झुंजली, याचना केली, पण त्या पाशवी वर्तनाने तिचं सर्वस्व लुटून नेलं. तो काळोख केवळ शरीरावर नव्हता, तो तिच्या आत्म्यावर बसला होता. काही तासांनी, कदाचित पहाटेच्या सुमारास, तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं गेलं. रक्ताने माखलेली, थरथर कापणारी आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेली. तिला कुणी पाहिलं नाही, तिला कुणी उचललं नाही. तिचे पाय चालत नव्हते, डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त शून्यता होती. ती उठली, कशीबशी घराकडे चालू लागली, पण घरापर्यंत पोचण्याआधीच ती पुन्हा कोसळली. मनाने, शरीराने आणि आत्म्याने तुटून गेली होती. घटनेनंतर 2 दिवस ती कोणाशीही बोलली नाही. तिची आई रडून थकली, वडील सुन्न झाले. गावकऱ्यांपैकी काहींनी सहवेदना व्यक्त केली, पण बहुतांश लोकांनी कानाफुसी चालू केली. हिच्यासोबत असं कुणी केलं असेल आणि का? कधीतरी असं होणारच होतं. म्हणूनच मुलींना जास्त सूट द्यायची नसते, हे आणि बरंच काही. अनया आता फक्त एक नाव नव्हती, ती एक चर्चेचा विषय बनली होती. एक प्रकरण पोलिसात केस झाली, पण गावातले गुन्हेगार राजकारणी गुंडांचे हस्तक होते आणि प्रकरण दाबलं गेलं. एका रात्री कुणालाही न सांगता ती घरातून निघाली. ओढणीने चेहरा लपवलेला ती निघाली होती स्वतःला संपवण्यासाठी. ती नदीकाठी पोचली, पाय पाण्यात सोडले, डोळे मिटले. सगळं संपलं, हे आयुष्य मला नको. ती उभी राहिली. तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी टाकणार इतक्यात एक आवाज आला, थांब. जीव देणं हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. त्या एका हाकेनं ती थांबली. एक तरुण तिच्यापर्यंत धावत आला. त्यानं तिचा हात पकडला. तो होता आर्यन. अनयाने डोळे उघडले. समोर एक तरुण होता, उंच, गोरा, डोळ्यात विचित्र संयम आणि काळजी होती. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, जणू तो सांगत होता, मी आहे तुझ्यासोबत. काय करणार होतीस तू? त्याचा आवाज थरथरत होता. संपवायला निघाली होती स्वतःला? हेच हवं होतं त्या नराधमांना. यावर अनया काही बोलली नाही, फक्त रडू लागली. ती त्या अनोळखी माणसाच्या मिठीत कोसळली. पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या वेदनांना शब्दांशिवाय समजून घेतलं होतं. आर्यन शहरातून आलेला, एका NGO सोबत काम करणारा तरुण होता. मुलींवरील हिंसाचाराविरोधात लढणारा. तो त्या गावात काही काळासाठी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आला होता. त्या रात्री तो नदीकाठी शांत बसायला आला होता आणि अनया त्याला दिसली. तो तिला तिथून घेऊन गेला थेट शासकीय रुग्णालयात. डॉक्टर, समुपदेशक आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया त्याने स्वतः पार पाडल्या. अनयाच्या आईवडिलांनाही त्यांनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तुमची मुलगी आतून तुटली. तिला यातून बाहेर काढण्यासाठी तुमच्या भक्कम आधाराची, समजून घेण्याची गरज आहे. पुढील काही आठवडे अनया एका पुनर्वसन केंद्रात राहिली. आर्यन दररोज तिला भेटायला यायचा, कधी फुलं घेऊन, कधी नवीन नवीन पुस्तकं घेऊन. तो तिला बोलायला लावायचा, मोकळं होऊ द्यायचा. सुरुवातीला खूप कमी संवाद व्हायचा त्यांच्यात, पण आर्यनने आपले प्रयत्न चालू ठेवले आणि हळूहळू अनया त्याच्याशी मनातलं सगळं शेअर करू लागली. तो तिचं बोलणं मन लावून ऐकायचा. एक दिवस तिनं त्याला विचारलं, का करत आहेस हे सगळं? मी तर तुला ओळखतही नाही.
तो हसला आणि म्हणाला, तू अनोळखी आहेस, पण तुझा त्रास नाही. मी तो खूप वेळा पाहिलाय. तो माझ्या बहिणीलाही झाला होता. त्या दिवशी पहिल्यांदा अनया खऱ्या अर्थाने रडली, पण त्या अश्रूंमध्ये आता थोडं मोकळेपणही होतं. हळूहळू तिने कविता लिहायला सुरुवात केली. तिच्या कवितांमध्ये वेदना असायच्या, पण त्यामध्ये लढण्याची झलकही होती. आर्यन तिला म्हणायचा, अनया, तू खूप स्ट्रॉंग आहेस. अशा प्रसंगातून बाहेर पडणं सोपं नसतं आणि तुझ्यासाठीही नाहीये. पण तरीही तू हळूहळू का होईना बाहेर पडायचा प्रयत्न करतेस. तुझा पुनर्जन्म झालाय असं समज. आर्यनच्या समजावण्यानं आणि अनयाच्या समजण्यानं तिचं आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत होतं. ती आता मानसिकदृष्ट्याही स्ट्रॉंग होत होती. आर्यन तिच्या आयुष्यात केवळ मदतीचा हात नव्हता, तर विश्वासाचा एक खांदा झाला होता. ती पुन्हा गावात परत आली. शिक्षण पुन्हा सुरू केलं. लोकांनी नावं ठेवायला सुरुवात केली. म्हणाले, एवढं सगळं होऊ नये, हिला काहीच वाटत नाही का? दुसरी कोणी असती तर जीव दिला असता. अशी मुलगी परत आलीच कशी? लग्न तरी कोण करणार आता हिच्याशी? पण अनया शांत राहून सगळं ऐकून घ्यायची. कधी कधी अनयाला वाटायचं, खरंच माझी चूक आहे का या सगळ्यात? आणि ज्यांनी माझ्यासोबत हे सगळं केलं त्यांचं काय? बदनामी फक्त माझीच का? एक दिवस ती आर्यनला म्हणाली, माझं जगणं लोकांना सहन होत नाहीये. असं का? आर्यन तिच्यासमोर शांत उभा होता. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, कारण तू त्यांच्या जुनाट विचारांच्या साच्यात बसत नाहीस. तू त्यांना अपेक्षित होतं तसं न वागता स्ट्रॉंग राहिलीस, हेच खटकतंय त्यांना. एके दिवशी गावातल्या पंचायतमध्ये बैठक घेण्यात आली आणि अनया आणि तिच्या कुटुंबाला बोलवण्यात आलं. तिथे उपस्थित काही प्रतिष्ठित लोक म्हणाले, तुमच्या मुलीमुळे गावाचं नाव खराब झालंय. तिला इथं ठेवणं म्हणजे आणखी अनर्थ. हिच्यामुळे इतर मुलीही बिघडतील. अनया उठली. तिने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, गावाचं नाव मी खराब केलं नाही. ते नराधम होते ज्यांनी माणुसकीला काळिमा फासला. ते गुन्हेगार असूनही नेहमीप्रमाणे हवे तसे फिरतात. पण माझ्यावर अन्याय होऊ नये, मी मात्र माझं आयुष्य संपवून टाकायचं? हा कोणता न्याय? जर मी गप्प बसले असते तरच गावची मान शरमेनं खाली जायला हवी होती. पूर्ण हॉल स्तब्ध झाला. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, काहींनी तोंड फिरवली. पण एक गोष्ट स्पष्ट झाली, अनया आता फक्त एक पीडित नव्हती, ती योद्धा झाली होती. त्या रात्री अनया आणि आर्यन गप्पा मारत असताना आर्यन तिला म्हणाला, लोक तुला नावं ठेवतील, पण मी तुला नाव देईन. अनया त्याच्याकडे पाहून म्हणाली, तू जर नसतास तर मी केव्हाच हरले असते रे. यावर आर्यन उत्तरला, मी नाही अनया, तूच तुला सावरला आहेस. मी फक्त तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. आता गावामधलं वादळ बऱ्यापैकी शांत झालं होतं. गावकरी काहीसे गप्प झाले होते. कदाचित अनयाच्या निडरपणाने आणि आत्मविश्वासाने. या काळात आर्यन आणि अनयामधलं नातं अजून घट्ट झालं. आर्यनने तिला सन्मान दिला होता. एक दिवस संध्याकाळच्या वेळेस दोघं नदीकाठी त्या ठिकाणी बसले होते जिथे कधी काळी अनया स्वतःला संपवायला आली होती. आता तिथे शांतता होती. वेदनेचे ठिकाण आता ताकदीचं प्रतीक झालं होतं. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात प्रामाणिक भाव होता त्याच्या. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, अनया, मला नेहमी वाटायचं की मला ही आयुष्यभर साथ देणारी, प्रेम करणारी जोडीदार असावी. पण आता वाटतं की ती तूच आहेस. तुझ्याशी लग्न करायचंय मला. अनया काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात एक वादळ चालू झालं. लग्न? मी? या अवस्थेत? समाज काय म्हणेल? मी तर. पुढे ती म्हणाली, आर्यन, मला वाटतं मी योग्य नाही तुझ्यासाठी. तू एक संवेदनशील, चांगला, प्रतिष्ठित मुलगा आणि मी. माझा भूतकाळ माझ्या अंगावर कोरला गेलाय. आर्यन हसला आणि अगदी शांतपणे म्हणाला, माझं प्रेम तुझ्या भूतकाळावर नाही अनया. माझं प्रेम आहे तुझ्या आतल्या लढवय्या स्त्रीवर, जी मोडली पण तुटली नाही, जी जगते, स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकते. लग्न म्हणजे तुझ्यावर दया नव्हे ग, तो तुझ्यावरचा माझा सन्मान आहे. त्या रात्री अनयाने खूप विचार केला. तिने तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार केला. ती अंधारातून बाहेर आली होती. तिनं समाजालाही उत्तर दिलं होतं. जे झालं त्यात तिची चूक नव्हती. त्यामुळे तिनेही स्वतःच्या मनाला समजावलं की आपण आपला भूतकाळ मागे ठेवून पुढे जायला हवं. आपल्यालाही चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. ज्यांनी गुन्हा केला ते चांगलं आयुष्य जगतात, मग मी का नाही? विचार करता करता ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आर्यनसमोर उभी राहिली. डोळ्यात निश्चय होता. आर्यन, मी तयार आहे, पण एक अट आहे. हे लग्न दया, सहानुभूती किंवा संघर्षाचं प्रतीक नसावं. हे लग्न फक्त प्रेमावर आधारित असावं. मला तुझी बायको व्हायचंय, सन्मानानं आणि स्वतंत्रपणानं. आर्यन डोळे मिटून म्हणाला, तू हो म्हणालीस हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच दिवशी दोघांनी ठरवलं, लग्न साध्या पद्धतीनं करायचं. अनयाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतलं होतं.
हे खरं होतं, पण स्वप्नासारखं भासणारं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कोणतंही दांभिक प्रदर्शन नाही की सोनेरी मंडप नाहीत, भरजरी वस्त्र नाहीत. साध्या पद्धतीत लग्न पार पडलं. अनया आर्यनची नवरी झाली. लग्नानंतर दोघं शहरात परतले. आर्यनच्या NGOमध्ये अनया सहाय्यक म्हणून काम करू लागली. ती आता केवळ त्या घटनेची बळी नव्हती, ती मुलींसाठी प्रेरणा होती. ती शाळांमध्ये जाऊन मुलींचा आत्मविश्वास वाढवायची. तुमच्यासोबत चुकीचं घडत असेल तर तुम्ही आवाज उठवा. यात चूक तुमची नाही. चुकीचं असतं गप्प राहणं. ती मुलींना शिकवत होती कसं मोडूनही पुन्हा उभं राहता येतं. एका शाळेत अनया मुलींना शिकवत होती तेव्हा एक मुलगी उठली आणि रडत म्हणाली, ताई, माझ्यासोबतही असंच काही झालंय, पण मी कोणालाही सांगितलं नाही. अनया तिच्याजवळ गेली, घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, तू एकटी नाहीस आणि आजपासून तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्या दिवशी अनयाच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. एक काळ होता जेव्हा ती स्वतःला संपवायला निघाली होती आणि आज ती दुसऱ्यांना जगवते. कधी काळी जी मुलगी समाजापासून पळून जात होती, आज ती समाजासमोर उभी होती. डोळ्यात आत्मविश्वास घेऊन, ओठांवर शब्द आणि काळजामध्ये लढण्याची ताकद घेऊन. अशा मुलींसाठी ज्यांनी त्रास सहन केला होता पण कुणी त्यांना आधार दिला नव्हता, आता त्या तिथे सुरक्षित होत्या. त्यांना समजून घेणारे हात मिळाले होते. अनयाचा आवाज आता केवळ स्वतःसाठी नव्हता, तो त्या प्रत्येक मुलीसाठी होता जिने तिच्यासारख्या वेदना भोगल्या होत्या. ती म्हणायची, तुम्ही दोषी नाहीत, तुमचं आयुष्य पुन्हा सुरू करू शकता आणि मी तुमच्यासोबत आहे. एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात, ज्यात सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि विद्यार्थी होते, अनयाला बोलण्याची संधी मिळाली. ती आपल्या आयुष्यातल्या वेदना, लढा आणि आशा मनमोकळ्या शब्दात व्यक्त करत होती. तिच्या कथेने सगळ्यांना हळहळवले, पण त्याचबरोबर त्यांना प्रेरणा देखील दिली. अनया आणि आर्यनच्या सहकार्याने अनेक मुलींचं आयुष्य बदललं. त्यांच्यातला बदल संपूर्ण समाजासाठी एक संदेश होता. अंधार जितका घनदाट असेल तितकीच सकाळ उजळते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.